उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विविध संस्थांमधल्या पीएचडी प्रवेशांवर आता मर्यादा लावण्याचे संकेत दिलेले आहेत। एकाच कुटुंबातले 5-5 जण जे आहेत ते प्रवेश घेत असतात आणि त्यामुळे केवळ शिष्यवृत्तीच्या रकमेवर डोळा ठेवून अशा प्रकार होत असल्याचं त्यांचा दावा आहे। शिष्यवृत्तीसाठी प्रवेश घेतला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। या संस्थांमधून मिळणाऱ्या निधीचा गैरवापर होतोय। 50%हून अधिक रक्कम केवळ 1% विद्यार्थ्यावर खर्च होतीये अशी माहिती आता अजित पवारांनी दिली आहे। काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50%च्या पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। तर अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र अजित पवारांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये असं म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत, पण पीएचडी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहेत। आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे। या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।